गटप्रवर्तक महिलांना दरमहा 10,000 रुपये मानधन वाढ तसेच आशा महिलांना दरमहा 7,000 रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्याचा GR काढला नसल्यामुळे आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेने विशाल मोर्चा काढून जोरदार धडक दिली। तसेच शासनाने मान्य केलेल्या प्रलंबित मागण्या गटप्रवर्तक यांना दरमहा 10,000 मानधन वाढ व भाऊबीज, आशा स्वयंसेविकांना दरमहा 7,000 मानधन वाढ व भाऊबीज देण्याचा GR काढण्यात यावा हा मुख्य मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। मोर्चा श्रमशक्ती भवन पासून निघून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत शहरवासियांचे लक्ष वेधून जिल्हा परिषद मार्गे, जुना बसस्थानक, दत्त चौक, नेताजी मार्केट, शहर पोलीस स्टेशन मार्गे, 5 कंदील चौकातून हनुमान आखाडा, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय मार्गे, हेड पोस्ट ऑफिस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। आशा व गटप्रवर्तक महिलांचा महाराष्ट्रात हालडा संप दिनांक 18 ऑक्टोबर 2023 पासून सुरू आहे। शासनाने मागण्या मान्य केल्या परंतु अद्याप GR काढला नसल्यामुळे नाईलाजाने दिनांक 12 जानेवारी 2024 पासून पुन्हा कृती समितीने महाराष्ट्रात बेमुदत राज्यव्यापी संप सुरू केला असून सतत मोर्चे, धरणे, निदर्शने, आंदोलन सुरू आहे। GR निघेपर्यंत संप मागे घेतला जाणार नसून ताबडतोब मान्य केलेल्या मागण्यांचा GR काढला नाही तर महाराष्ट्रात प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा आयटक संघटनेने मोर्चा निवेदनाद्वारे दिलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर, गटप्रवर्तक महिलांनी सरकारविरोधात तीव्र नारेबाजी करत हल्लाबोल केला। शासनाने GR काढला नसल्यामुळे महाराष्ट्रात आयटकसह कृती समितीने बेमुदत संप सुरू असल्यामुळे आशा व गटप्रवर्तकांना आरोग्याच्या कोणत्याही कामाची सक्ती अधिकाऱ्यांनी करता कामा नये, त्या विरोधात आंदोलन करण्यात येईल। यापूर्वी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संप केला होता। त्या संदर्भात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पूर्तता केली नाही। त्या घटनेस आज 3 महिने झाले आहेत तरी सुद्धा GR अद्याप काढला नाही। महाराष्ट्र शासनाने GR काढला नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध असंतोष वाढत चाललेला असून पुढील आंदोलन प्राणांतिक उपोषण मार्ग स्वीकारणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व आशा गटप्रवर्तक महिलांनी आजवर या संपामध्ये जोरदार भागीदारी केलेली असून जोपर्यंत शासन GR काढत नाही तोपर्यंत कोणतेही आरोग्याची कामे करू नयेत असे आवाहन संघटनेच्या वतीने यावेळी केले। आंदोलनाचे नेतृत्व विजय ठाकरे, दिवाकर नागपुरे, वंदना बोंडे, आशा बडेराव, मालाताई इंगोले, रेखा मुधाने, सुनीता जयस्वाल यांनी केले। यावेळी शेकडो आशा गटप्रवर्तक महिला उपस्थित होत्या।